नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? वेदश्रीज किचन मराठीमध्ये आपले स्वागत आहे। सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर मग आज आपण सोया चंक्सची चटणी कशी बनवायची हे पाहणार आहोत। त्याकरता मी सोया चंक्स हे पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत। इथे मी 250 ग्रॅम सोया चंक्स घेतलेले आहेत। हे छान आपल्याला भिजू द्यायचे आहेत। अगदी रूम टेम्परेचरवर असलेलं पाणी मी इथे घेतलेलं आहे। त्याकरता पाणी गरम करण्याची आवश्यकता नाही। छान असे सोया चंक्स आपले भिजून झालेले आहेत। आता हे आपण छान पिळून एका ताटामध्ये काढून घेणार आहोत सर्व सोया चंक्स। सोया चंक्स हे शरीरासाठी खूप फायदे देणारे आहेत। इथे पाहू शकता मी ताटामध्ये काढून घेत आहेत। सोया चंक्समुळे हृदयरोग, कोलेस्टेरॉल, परत रजोनिवृत्तीच्या काळात आणि वजन नियंत्रणामध्ये ठेवण्याकरता हे खूप फायदेशीर आहेत सोया चंक्स। नक्की आपण याचा आहारात समावेश करू शकतो। आपण पाहू शकता छान असे मऊ झालेले आहेत सोया चंक्स। आता हे मी मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतलेले आहेत। यामध्ये मी आता 10 ते 12 ह्या कमी तिखटाच्या मिरच्या आहेत म्हणून मी जास्त घेतलेले आहेत। आपण जर खूप तिखट मिरच्या घेत असाल तर 5 ते 6 मिरच्या खूप झाल्या। यामध्ये मी 10 ते 12 मिरच्या, 20 ते 25 लसूण पाकळी, 1 चमचा जिरे पूड, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पूड आणि हिंग मी चिमूटभर घेतलेला आहे। चवीपुरता इथे पाहू शकता हिंग मी घेतलेला आहे चिमूटभर आणि चवीपुरते मीठ आपण इथे घेणार आहोत। त्यानंतर हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे। न पाणी टाकता हे आपण ग्राइंड करून घेणार आहोत। आता आपण पाहू शकता आपण पाणी न टाकता हे ग्राइंड करून घेतलेलं आहे। अशा प्रकारे हे मिश्रण झालेलं आहे। आता याला आपण 1 चमचा तेलामध्ये, अगदी कमी तेलामध्ये याला आपण परतून घेणार आहोत। इथे मी मोहरी ॲड करणार आहे। 1 छोटा चमचा आपण घेतलेला आहे। खूप असं तेल नाही वापरायचं इथे। यामध्ये आता मोहरी आपण तडतडण्यासाठी टाकलेली आहे। हे छान आपल्याला मिश्रण परतून घ्यायचं आहे। पाहू शकता आपण छान परतल्यानंतर खूप सुंदर अशी ही चटणी लागते। जर आपल्याकडे भाजीचा काही ऑप्शन नसेल तर झटपट होणारी अशी ही सोयाबीनची चटणी, याचा नक्कीच आपण जेवणामध्ये वापर करू शकतो। पाहू शकता माझी बऱ्यापैकी सोयाबीनची चटणी तयार आहे। इथे मी लिंबाचा रस पिळलेला आहे। ह्या ऑप्शन आहे की तुम्हाला पिळायचा आहे की नाही, पण पिळल्याने चव छान येते ह्या चटणीला। जर भाजी नसेल अवेलेबल, कुठली करायची हे सुचत नसेल तर झटपट ही भाजी नक्कीच बेस्ट ऑप्शन आहे। आपली सोयाबीनची चटणी तयार आहे। ही चटणी आपण चपातीसोबत, भाकरीसोबत नक्की खाऊ शकतो। आपण पाहू शकता जर भाजीचा काही ऑप्शन नसेल तर नक्की आपण ही चटणी ट्राय करून पहा। ही रेसिपी जर आपल्याला आवडली तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका। आणि नक्की आपण चॅनलला जर या रेसिपी आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।